शेवटचा ऑनलाईन भाग 2 लाईव्ह स्ट्रीमचा सापळा. रिया हळूच हसली. आर्यन, कबीर निर्दोष आहे. खरा मास्टरमाइंड मी आहे. आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यासमोर गेल्या काही दिवसांचे प्रसंग फिरू लागले. रिया गायब झाली होती. तिच्यासाठी तो रात्रंदिवस फिरला होता. पोलिसांकडे गेला होता. मित्रांना विचारलं होतं. पण आज ती त्याच्यासमोर उभी होती आणि सांगत होती की हे सगळं तिच्याच प्लॅनचा भाग होता. का केलंस हे? आर्यनचा आवाज थरथरत होता. रिया काही क्षण शांत राहिली. वाऱ्याची एक झुळूक आली. टेरेसवरची शांतता अधिकच भयानक झाली. लोकांना प्रसिद्धी हवी असते. लोकांना लक्ष हवं असतं आणि त्यासाठी ते स्वतःची गुपित इंटरनेटवर टाकतात. मी फक्त त्यांचा वापर केला. आर्यन तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. हे चुकीचं आहे. रिया कटाक्ष टाकत म्हणाली. चुकीचं? या जगात प्रत्येकजण कोणाचा तरी वापर करतो. मी फक्त हुशार होते. तेवढ्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. रिया सहजपणे फोनकडे पाहू लागली. पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. स्क्रीनवर एक मेसेज होता. अननोन युझर. गेम ओव्हर. रियाच्या हातातून फोन जवळजवळ पडला. आर्यनने विचारलं, कोण आहे? रिया उत्तर देत म्हणाली. तिच्या कपाळावर घाम आला होता. नाही. ती हळूच म्हणाली. हे अशक्य आहे. तो परत येऊ शकत नाही. आर्यन अधिकच गोंधळला. कोण? पण रिया गप्प होती. तेवढ्यात लाईव्ह स्ट्रीम अचानक बंद झाला. स्क्रीन काळी झाली आणि आकाशात विजा चमकू लागल्या. क्षणभर दोघेही शांत उभे राहिले. मग रिया अचानक म्हणाली, आपल्याला इथून निघावं लागेल. आत्ताच? का? कारण आपल्याकडे वेळ नाही. तो आपल्याला शोधेल. कोण? रिया त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात भीती होती. खरी भीती. विवेक. आर्यनचा श्वास अडकला. विवेक? पण तो तर मेला होता. रिया हळूच म्हणाली. नाही. तो जिवंत आहे. त्या रात्री ते दोघे शहराच्या बाहेर एका जुन्या गोदामात पोहोचले. रिया अनेक वर्षापासून तिथे लपून राहत होती. गोदाम बाहेरून पूर्ण ओसाड दिसत होतं. पण आतमध्ये अत्याधुनिक संगणक, सर्व्हर आणि स्क्रीन होत्या. आर्यन आश्चर्यचकित झाला. हे सगळं काय आहे? रिया शांतपणे म्हणाली. याच ठिकाणाहून मी काम करत होते आणि याच ठिकाणाहून विवेक लोकांवर नजर ठेवत होता. आर्यनचा श्वास बसत नव्हता. रिया एका ड्रॉवरमधून जुना फोटो काढून त्याच्या हातात दिला. फोटोमध्ये तिघे होते. रिया, आर्यन आणि विवेक. कॉलेजच्या पहिल्या वर्षातील. सगळे हसत होते. काळजीमुक्त, निरागस. रिया फोटो पाहत म्हणाली, सगळं इथूनच सुरू झालं. 2 वर्षापूर्वी. विवेक हा कॉलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी मानला जायचा. कम्प्युटर, कोडिंग, नेटवर्क त्याच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं. तो नेहमी म्हणायचा, लोक स्वतःहून त्यांचं आयुष्य इंटरनेटवर टाकतात. एक दिवस माहितीच सर्वात मोठी शक्ती बनेल. तेव्हा कुणी त्याला गंभीरपणे घेतलं नव्हतं. पण विवेक मात्र त्याच्या प्लॅनवर काम करत होता. गुपचूप, सावलीसारखा. एक दिवस त्याने रियाला प्रोजेक्ट दाखवला. एक सिस्टम जी सोशल मीडियावरील माहिती गोळा करत होती. सुरुवातीला रियाला ते भन्नाट वाटलं.
पण हळूहळू तिला समजू लागलं, हा प्रोजेक्ट धोकादायक होता, खूप धोकादायक. अपघाताच्या आदल्या रात्री विवेक अचानक गायब झाला. दुसऱ्या दिवशी त्याच्या कारचा अपघात झाल्याची बातमी आली. गाडी जळाली होती आणि सर्वांनी गृहीत धरलं विवेक मेला. पण सत्य वेगळंच होतं. तो जिवंत होता आणि सावलीतून सगळं नियंत्रित करीत होता. रिया बोलत असतानाच गोदामातील एक स्क्रीन आपोआप सुरू झाली. दोघेही दचकले. स्क्रीनवर काळी पार्श्वभूमी होती आणि त्यावर हळूहळू एक वाक्य उमटलं, मी सांगितलं होतं ना, मी परत येईन. आर्यनचा घसा कोरडा पडला, कारण स्क्रीनवर पुढे दिसलं, लास्ट सीन 2:17 सकाळचे आणि त्याखाली विवेक इज वॉचिंग. गोदामातील सर्व दिवे एकदम बंद झाले आणि अंधारात कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. गोदामातील सर्व दिवे एकदम बंद झाले. क्षणभर संपूर्ण अंधार पसरला. आर्यनचा श्वास वेगाने चालू लागला. त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. टप टप टप. अंधारात कोणाच्या तरी पावलांचा आवाज जवळ येत होता. रिया थिजल्यासारखी उभी होती. तिचा हात न कळत आर्यनच्या हाताला लागला. तो थरथरत होता. अचानक एक लाल रंगाचा एमर्जन्सी लाईट सुरू झाला. संपूर्ण गोदाम रक्तासारखा लाल प्रकाशाने भरून गेला आणि समोरच्या भिंतीवर एक सावली दिसली. उंच, स्थिर, भयानक. आर्यनने धाडस करून विचारलं, कोण आहेस तू? उत्तर आलं नाही. सावली हळूहळू गायब झाली, जणू ती कधी तिथे नव्हतीच. रिया अचानक एका संगणकाकडे धावली. तिने स्क्रीन सुरू केली. सिस्टममध्ये एक नवीन फाईल दिसली होती. फाईल रिसिव्ड 1 AM. सेंडर अननोन. आर्यनने फाईल उघडली. आत एक व्हिडिओ होता. व्हिडिओ सुरू झाला. कॅमेरा हलत होता. रात्र होती. मुसळधार पाऊस पडत होता आणि कॅमेऱ्यात विवेक दिसत होता. जिवंत, पूर्णपणे जिवंत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, विवेकचा आवाज घुमला, तर मी तुमच्या खूप जवळ आहे. रिया घाबरली. तो आपल्याशी खेळतोय. व्हिडिओ पुढे सुरू राहिला. तुम्हाला वाटलं मी खलनायक आहे, पण तुम्हाला संपूर्ण सत्य माहिती नाही. अचानक स्क्रीनवर एक फोटो दिसला. आर्यन स्तब्ध झाला. फोटोमध्ये रिया विवेकसोबत उभी होती आणि दोघेही हसत होते. आर्यनने रियाकडे पाहिलं. हे काय आहे? रिया काही बोलली नाही. रिया, तू मला काय लपवले आहेस? रिया खाली मान घालून उभी राहिली. काही क्षणांनी ती म्हणाली, मी सुरुवातीला त्याच्यासोबत होते. आर्यन मागे सरकला. काय? हो, पैशासाठी, प्रसिद्धीसाठी. मला वाटलं आपण फक्त डेटा गोळा करतोय, कोणाचं नुकसान होणार नाही. पण नंतर तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर मला समजलं की लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. गोदामात पुन्हा एक अलार्म वाजू लागला. स्क्रीनवर नवीन मेसेज चमकला, लोकेशन फाउंड. आर्यनने पटकन नकाशा उघडला. एक ठिकाण लाल रंगात चमकत होतं. शहराच्या बाहेर जुनो रेडिओ स्टेशन. रिया घाबरली. नाही, तो तिथे असू शकत नाही. का? आर्यनने विचारलं. रिया म्हणाली, कारण त्याचं खरं नेटवर्क तिथेच आहे. 1 तासानंतर ते दोघे रेडिओ स्टेशनच्या
बाहेर उभे होते. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं. वारा जोरात वाहत होता. जुन्या इमारतीच्या खिडक्या वाजत होत्या. संपूर्ण जागा भुताटकी वाटत होती. मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. जणू कोणीतरी त्याची वाट पाहत होतं. ते सावधपणे आत गेले. कॉरिडॉर अंधारलेला होता. भिंतीवर जुन्या पोस्टर्स लटकत होत्या. काही ठिकाणी छत कोसळलं होतं. ते पुढे जात राहिले आणि अचानक त्यांना एका खोलीत प्रकाश दिसला. खोलीत शेकडो स्क्रीन होत्या. प्रत्येक स्क्रीनवर वेगळ्या लोकांचे चेहरे दिसत होते. कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, सामान्य लोक, हजारो लोक. आर्यनच्या अंगावर काटा आला. हे सगळे कोण आहेत? रिया कुजबुजली. त्याचे बळी. खोलीच्या मध्यभागी एक मोठा सर्व्हर होता. त्यावर लाखो फाईल्स सेव्ह होत होत्या. आर्यनने एक फोल्डर उघडला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. फोल्डरचं नाव होतं आर्यन. त्यात त्याचे फोटो, त्याचे कॉल रेकॉर्ड्स, त्याचे मेसेज, त्याच्या आयुष्याचा प्रत्येक तपशील होता. हे अशक्य आहे, तो पुटपुटला. रिया म्हणाली, विवेक प्रत्येकावर लक्ष ठेवत होता. प्रत्येकावर. तेवढ्यात संपूर्ण खोलीतील स्क्रीन एकाच वेळी सुरू झाल्या आणि प्रत्येक स्क्रीनवर एकच चेहरा दिसू लागला. विवेक. तो शांतपणे हसत होता. स्वागत आहे. मी तुमची वाटच पाहत होतो. आर्यन रागाने ओरडला. बाहेर ये. विवेक हसला. तू अजूनही समजलेला नाहीस? खेळ आत्ता सुरू झाला आहे. अचानक रेडिओ स्टेशनच्या वरच्या मजल्यावर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धडाम, धडाम, धडाम. रिया दचकली. तो इथेच आहे. आर्यन लगेच जिन्याकडे धावला. रिया त्याच्या मागे पळू लागली. अंधारलेले जिने, तुटलेल्या पायऱ्या, जोराचा वारा आणि वर कुठेतरी पळणारी एक सावली. ते त्या सावलीच्या मागे धावत होते. पण त्यांना अजून माहिती नव्हतं की वरच्या मजल्यावर त्यांची वाट पाहत होतं. या संपूर्ण खेळातील सर्वात भयानक सत्य. आर्यन आणि रिया त्या सावलीच्या मागे धावत होते. जिन्यांच्या पायऱ्या चरचर वाजत होत्या. संपूर्ण इमारत जणू कोसळण्याच्या अवस्थेत होती. पण त्या क्षणी त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, सत्य. वरच्या मजल्यावर पोहोचताच समोर एक लांब कॉरिडॉर दिसला. कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून मंद प्रकाश येत होता आणि कोणीतरी हळूहळू टाळ्या वाजवत होतं. टक टक टक. त्या आवाजाने दोघांच्या अंगावर काटा आला. रिया कुजबुजली. तोच आहे. आर्यनने दरवाजा जोरात ढकलला. धाडकन आवाज आला आणि समोरचं दृश्य पाहून दोघेही थिजून गेले. खोलीत शेकडो स्क्रीन होत्या. पण यावेळी त्या स्क्रीनवर अनोळखी लोक नव्हते. त्या स्क्रीनवर आर्यन आणि रिया दिसत होते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, शाळेचे फोटो, कॉलेजचे फोटोज, त्यांच्या खाजगी संभाषणांचे व्हिडिओ, त्यांच्या मित्रांचे फोटो, सगळं. खोलीच्या मध्यभागी एक खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर विवेक बसला होता. जिवंत, शांत,
हसत. स्वागत आहे, तो म्हणाला. 2 वर्षानंतर पुन्हा भेटून बरं वाटलं. आर्यनचा राग अनावर झाला. हे सगळं तू केलंस? विवेक हसला. नाही, हे सगळं तुम्ही केलं. काय बडबडतोयस? आर्यन ओरडला. विवेक उठला. हळूहळू चालत स्क्रीनजवळ गेला आणि म्हणाला, मी कुणाचंही आयुष्य चोरलं नाही. लोकांनी स्वतःच त्यांचं आयुष्य इंटरनेटवर टाकलं. मी फक्त ते जतन केलं. रिया रागाने म्हणाली, तू लोकांना ब्लॅकमेल केलंस, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. विवेक हसला. आणि तू माझ्यासोबत नव्हतीस? रिया गप्प झाली. विवेक पुढे म्हणाला, फरक एवढाच आहे, मी माझ्या चुका मान्य करतो. तुम्ही दोघे स्वतःला नायक समजता. अचानक एका स्क्रीनवर जुना व्हिडिओ सुरू झाला. 2 वर्षापूर्वीचा, त्या रात्रीचा, अपघाताच्या रात्रीचा. आर्यन आणि रिया स्तब्ध झाले, कारण त्या व्हिडिओमध्ये विवेकची कार नव्हती. ना अपघात होता, ना मृत्यू. सगळं नाटक होतं. विवेकने स्वतःचा मृत्यू बनावट दाखवला होता, कारण त्याला सावलीतून जगावर लक्ष ठेवायचं होतं. पण आज तो म्हणाला, आज खेळ संपतो. त्याने एक बटन दाबलं. क्षणात सर्व स्क्रीन काळ्या झाल्या आणि एक काउंटडाऊन सुरू झाला. 10, 9:59, 9:58. रिया घाबरली. हे काय आहे? विवेक शांतपणे म्हणाला, माझा सर्व डेटा. 10 मिनिटात तो जगभर पसरवला जाईल. आर्यन हादरला. तू वेडा झाला आहेस? नाही, विवेक हसला. मी लोकांना त्यांचंच प्रतिबिंब दाखवतोय. रिया लगेच संगणकाकडे धावली. ती सिस्टीम थांबवण्याचा प्रयत्न करू लागली, पण प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत होता. 8:21, 8:20, 8:19. घड्याळ वेगाने पुढे सरकत होतं. आर्यनने विवेकला पकडण्याचा प्रयत्न केला, पण विवेक अचानक मागे सरकला आणि हसत म्हणाला, उशीर झालाय. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. रिया ओरडली, आपल्याकडे अजून वेळ आहे. तिने सिस्टममध्ये प्रवेश केला. कोड लिहू लागली. एकामागोमाग एक सुरक्षा स्तर तोडू लागली. 342, 341, 340. घाम तिच्या कपाळावरून वाहत होता. अचानक स्क्रीनवर एक संदेश दिसला. ॲक्सेस ग्रांटेड. रिया हसली. झालं. तिने सर्व्हर डिलीट करण्यासाठी कमांड दिली. क्षणभर सर्व स्क्रीन चमकल्या आणि सगळं शांत झालं. शांतता, पूर्ण शांतता. आर्यनने सुटकेचा श्वास घेतला. संपलं. पोलीस आत धावत आले, पण खोलीत विवेक नव्हता. तो गायब झाला होता. फक्त त्याची खुर्ची रिकामी होती. काही दिवसांनी सगळीकडे ही बातमी पसरली. विवेकचं नेटवर्क नष्ट झालं. सिस्टम बंद झाली. प्रकरण संपलं.
रिया चौकशीत सहकार्य करत होती. आर्यन हळूहळू सामान्य आयुष्याकडे परतत होता. एका रात्री तो एकटाच घरी बसला होता. रात्रीचे 2:17 झाले होते. फोनवर अचानक नोटिफिकेशन आलं. अननोन युजर. त्याने मेसेज उघडला. त्यात एक फोटो होता. तो फोटो पाहून त्याच्या हातातून फोन खाली पडला. कारण त्या फोटोमध्ये आर्यन स्वतः दिसत होता. तो फोटो आत्ताच काढलेला होता, त्याच्या घराबाहेरून. आणि फोटोखाली एक वाक्य लिहिलं होतं, मी अजूनही ऑनलाईन आहे. त्याखाली लास्ट सीन 2:17 AM. आर्यन हळूहळू खिडकीकडे वळला. पडद्यामागे कोणीतरी उभं होतं. आणि पुढच्या क्षणी घरातील सर्व दिवे बंद झाले. अंधार, पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात कोणाच्या तरी हसण्याचा आवाज घुमला. कथा संपली की पुन्हा सुरू झाली हे मात्र कोणालाच कळालं नाही.